बातमी संभाजीनगरमधून जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। धरणाचे 6 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटानं उघडण्यात आलेले आहेत। धरणातून गोदावरी नदी पात्रामध्ये 3144 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सर्वात मोठ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 97.30% झाल्यानंतर आता पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये जवळपास 3144 क्युसेक्स इतक्या वेगानं हे पाणी सोडण्यात येणार आहे। आणि आत्ता आपण पाहू शकतो की 10 नंबरचा जायकवाडी धरणाचा गेट वर उचलण्यात आलेला आहे। अर्ध्या फुटांनी वर उचलून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आणि जायकवाडी धरणामध्ये असलेलं पाणी आता गोदावरी नदीपात्रातून पुढे झेपावत आहे। 1, 2 अशा पद्धतीनं 6 दरवाजे हे अर्ध्या फुटानं वर उचलण्यात येणार आहेत आणि त्यानंतर 3000 च्या वर हा पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे। हे पाणी गोदावरी नदीपात्रातून पुढे बीड, परभणी, नांदेड इकडे जाईल आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी, तिथल्या धरणासाठी, तिथल्या प्रकल्पासाठी फायदेशीर ठरणार आहे। उर्वरित मराठवाड्यासाठी म्हणजे पुढं संभाजीनगरचा अर्धा जिल्हा असेल किंवा जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यासाठी हे पाणी आता मिळणार आहे। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।